मित्रांनो, नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळचा दौरा केला। या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले। पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या यवतमाळ दौऱ्यामागे सुद्धा एक खास कनेक्शन आहे। या संदर्भात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात उल्लेख सुद्धा केला आहे। तर याविषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या विषय खासमध्ये। नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास। मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळ दौऱ्यावर होते। या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले। महाराष्ट्र दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यवतमाळ दौऱ्याची निवड केली आणि त्यामागचं एक खास कनेक्शन सुद्धा समोर आलं आहे। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणावेळी या संदर्भात माहिती दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मी 10 वर्षापूर्वी चाय पे चर्चा करण्यापूर्वी यवतमाळ येथे आलो होतो। तुम्ही भरभरून आशीर्वाद दिला आणि देशाच्या जनतेने एनडीएला 300 पार पोहोचवलं। त्यानंतर 2019 मध्ये सुद्धा यवतमाळमध्ये आलो, तेव्हा सुद्धा तुम्ही भरपूर प्रेम दिलं आणि एनडीएला 350 पार पोहोचवलं। आज 2024च्या निवडणुकीपूर्वी मी यवतमाळमध्ये आलो आहे, तर पूर्ण देशात एकच आवाज गुंगत आहे, अब की बार 400 पार। इतक्या मोठ्या संख्येने माता भगिनी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आल्या आहेत। यापेक्षा अधिक भाग्य काय असू शकते? देशाच्या निर्मितीसाठी, देशवासियांचे जीवन बदलण्यासाठी एक मिशन घेऊन आम्ही निघालेलो आहोत। यामुळे गेल्या 10 वर्षात जे काही केलं तो येणाऱ्या 25 वर्षाचा पाया घातलेला आहे। भारताला मोठं बनवण्यासाठी 4 वर्षात मोठ्या प्राथमिकता आहेत। यामध्ये गरीब, शेतकरी, जवान आणि नारी शक्ती हे चारही सशक्त होतील, तेव्हा प्रत्येक समाज, प्रत्येक वर्ग, देशाचा प्रत्येक परिवार सशक्त होईल, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत देशातील 9 कोटी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात एकूण 21,000 कोटी रुपयांचा लाभ थेट हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात आला। राज्यातील सुमारे 88 लाख शेतकरी कुटुंबांचा यात समावेश आहे। महाराष्ट्र शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यात आले। राज्यातील सुमारे 88 लाख शेतकरी कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे। शिवाय मित्रांनो, पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील 5.5 लाख महिला बचत गटांना 825 कोटी इतका फिरता निधी वितरित केला। ही रक्कम भारत सरकारने राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत प्रदान केलेल्या रकमेव्यतिरिक्त आहे। हा निधी बचत गटाअंतर्गत फिरत्या तत्वावर कर्ज द्यायला प्रोत्साहन देण्यासाठी दिले जाते, जेणेकरून ग्रामीण पातळीवर महिलांच्या नेतृत्वाखालील सूक्ष्म उद्योगांना प्रोत्साहन मिळेल आणि गरीब कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न वाढेल। मित्रांनो, पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील 1 कोटी आयुष्यमान कार्ड वितरणाचा शुभारंभ केला। सरकारच्या कल्याणकारी योजना कानाकोपऱ्यातील जनतेपर्यंत पोहोचवून 100% पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ देण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने हे एक पाऊल आहे। तसेच मित्रांनो, पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मोदी आवास घरकुल योजनेचा शुभारंभ केला। आर्थिक वर्ष 2023-24 ते आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान एकूण 10 लाख घरे बांधण्याची या योजनेची संकल्पना आहे। पंतप्रधानांनी या योजनेच्या 2.5 लाख लाभार्थ्यांना 375 कोटी रुपयांचा पहिला हप्ता हस्तांतरित केला। शिवाय पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ परिसराला लाभ देणाऱ्या अनेक सिंचन प्रकल्पांचे लोकार्पण केले। हे प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि बळीराजा जल संजीवन योजनेअंतर्गत 2750 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून पूर्ण करण्यात आले आहेत। तर मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यवतमाळ कनेक्शनबद्दल आपलं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा।